नेहमीप्रमाणे आपला ब्लॉग रात्रीच चालू झालेला तुम्ही बघू शकता इकडे. काय विषय नाही. जसं की तुम्हाला आता ब्लॉगच्या इंट्रो आणि खालच्या टायटलवरून समजलं असेल की आम्ही कुठे निघालेलो आहोत. आम्ही निघालेलो आहोत श्रीमान रायगड, स्वराज्याची राजधानी आणि गडांचा गड रायगड या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत. तर रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तर आम्ही आंबिलीवरनं रायगडला निघालो पाली मार्गे. रस्ता एकदम मस्त आहे, काही टेन्शन नाही आम्हाला. 176 किलोमीटरचा प्रवास आहे. 5 तास तर कंटिन्यू आम्हाला लागणारच आहे जाताना. माझ्याकडे ड्रायव्हर तर मी घेऊन चालू, टेन्शन नाही. आम्ही आलटी पलटी गाडी चालू. आता आम्ही निघतोच इथून. तर इथून 5 तास तर लागणारच आहे आम्हाला. तर आम्ही हळूहळू थोडं थांबतच जाऊ, कारण आम्ही कंटिन्यू तर जाणार नाही, कारण भरपूर अंतराचा प्रवास आहे. मध्ये जंगल एरिया पण आहे, त्यामुळे आरामातच जाणार आहे आम्ही. काय टायमाला हेच बोलतो, थांबत जाणार पण कुठं थांबत नाही. बस एवढंच आहे. निघतो आम्ही आता इथून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पेट्रोल भरून झालेलं आहे आपलं. आता निघूयात, रात्रीचा प्रवास करूया पटापट. आता रात्रीचा प्रवास आमच्यासाठी असू शकतो, पण सकाळची आमच्यासाठी असणार आहे खतरनाक. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. कुठे मध्ये थांबतो तर मग जाऊ पुढे. सकाळचे 6:15 वाजलेत. आम्ही पोहोचलो आहे माणगावमध्ये. आम्ही तसे 5 वाजताच पोहोचलो आहे, पण जरा झोप काढत होतो. या कारण साहेबांना झोप भरपूर आलेली बघू शकता. डोळ्यावरती तुम्ही झोप बघू शकता, भरपूर झोप आली. त्याला थोडंसं बोललो झोप. आम्ही ST स्टँडला झोपलेलो इथे, माणगाव बस स्थानक. आता इथून अजून 1 तास बाकी आहे. किती आहे? 28-30 किलोमीटर बाकी आहे. इथून आता आरामात जाऊ आम्ही. आता एकदम उजाडलं आहे पण भारी, टेन्शन नाही राहणार आमच्या डोक्याला. रात्रीचा प्रवास भरपूर गेला, तुम्ही आमच्या चेहरे तर बघू शकता. झोप आले भरपूर. आता निघूयात पुढे. आता आम्ही आता इथं मेन हायवेपासून आहे बघा, इथे बाजूलाच मेन हायवे आहे आणि इथेच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार इथे पोचलेलो आहे आम्ही. तर इथून अजून भरपूर पुढे आहे. हा तुम्हाला रस्ता भरपूर जवळ आहे तसा, माणगाववरून एकदम शॉर्टकट जातो. आणि या रस्त्याने तुम्हाला जिजाऊ मातांची समाधी पण भेटते. जर का तुम्ही महाड मार्गे गेलात तर तुम्हाला तो लॉंग रूट पण आहे, आणि प्लस तुम्हाला तिथून पाचड गावी जायला भेटत नाही. जिजाऊ मातांची समाधी. आम्ही निघतो आता पुढच्या प्रवासाला. तुम्ही बघू शकता इथे एकदा असं ढग उतरलेले खाली आमच्या रस्त्यामध्ये. हे बघा राईट साईडला, बघा राईट साईडला पूर्ण अख्खे ढग आहेत समोर. हे बघा, आई शपथ यार, खतरनाक अख्खे ढग आहेत. निसर्गाची मजा घेते आम्ही, तुम्ही पण या. अख्खे ढग आहेत. हे बघा पूर्ण भुरकट दिसतंय अख्खं, काही दिसत नाही समोर. अजून रायगड पण दिसत नाही आम्हाला. आई शपथ यार, आई ग, जे तुम्हाला कॅमेरा दिसतंय ना भावांनो, त्यापेक्षा आम्ही जे डोळ्यांनी बघतोय ना, एवढी मजा घेतोय ना आम्ही. खतरनाक सीन झालाय इकडे. पाऊस नाहीये एवढा, पण खतरनाक सीन झालाय. समोर तुम्ही ते बघू शकता. बाप रे, हे बघा इथे ढग उतरतात खाली. ढगातनं आलो आम्ही. भाई एवढा खुश आहे ना, व्ह्यू बघतोय कधी बस. आमच्या गावात यार, खतरनाक. रोहित माझे रोहन तुल्ले बसा घरात. मिस केला भावांनो. जाम भारी सीन आहे. खतरनाक यार. आम्ही आता पाचाड गावात जिजाऊ मातांच्या समाधीच्या इथे पोचलेलो आहे. इथे आतमध्ये जाऊया आता, पाया पडूया, आणि मग इथून पुढे अजून रायगड थोडासा बाकी आहे, मग जाऊ पुढे.
आता इथून आपण निघूयात. अजून रायगड एक असेल, एक 10-15 मिनिटावर असेल. दिसत तर नाही इथून दिसायला पाहिजे. पूर्ण ढग आले तर दिसतच नाही काहीच. तर निघूया आता पुढे. इथून पाया पडू आम्ही, निघू पुढे. फायनली आम्ही ज्याची वाट बघत होतो तिथे आम्ही पोहोचलेलो आहे, किल्ले रायगड. आणि बघा तुम्हाला टकमकटक दिसत नसेल कारण तिथे भरपूर आता ढग आलेले आहेत, भरपूरच आलेले आहेत, अक्षरशः दिसत पण नाही. आणि इथे समोर व्ह्यू बघा तुम्ही कसं आहे. पण चढूया आता वरती. हे हिंदू शक्तिसम भूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्य पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्यभूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. तसं बोलायला गेलं रायगडावरती तर 3 वाटा आहेत जायला. एक आम्ही जिथून चालू चित्त दरवाजा, एक आहे मेना दरवाजा आणि तिसरा म्हणजे रोपवे. आम्ही आता चालू चित्त दरवाजानी. तसा एक वाघ दरवाजा पण आहे, पण वाघ दरवाजा बंद केलाय, मग तिथून पण जात नाही आता, कारण तो खूप अवघडीचा रस्ता असल्यामुळे तिथून पण जात नाही. तर चढ्यावरती हळूहळू. भावांना काहीच दिसत नाही, काहीच आहे बघा. अख्खे ढग उतरलेत. एवढा भारी व्ह्यू आहे ना, काय सांगू तुम्हाला. काय वाटतं सध्या? वरती जायचंय. अक्षरशः हे बघा ढग पूर्ण दिसत नाही आम्हाला, खालचं काहीच दिसत नाही. बघा टकमक टोक पण दिसत नाही आम्हाला प्रॉपर. व्ह्यू बघतायच रायगडचा. या रायगडला महाराजांनी राजगडवरून रायरीचा डोंगर म्हणून ओळखलेलं होतं. आणि त्यांच्यासोबत तेव्हा मोरोपंत होते. मोरोपंतांना राजांनी विचारलं की ही रायरी कोणाच्या हातामध्ये आहे. तर तेव्हा मोरोपंत म्हणालेले ही रायरी तर आपल्या मराठ्यांचीच आहे, आपल्याच हातामध्ये आहे. तेव्हा ही रायरी चंद्रराव मोरे, जावळीच्या खोऱ्यातले चंद्रराव मोरे यांच्या हातामध्ये होती. तर महाराज म्हणाले त्यांना एक प्रेमाचं पत्र पाठवा की तुम्ही मराठे, आम्ही मराठे, आपण एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करूया. त्यांना प्रेमाचं पत्र पाठवलं. पण चंद्रराव मोरे भरपूर उर्विष्ट आणि गर्विष्ठ होते. त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं की तुम्ही कसले राजे, या जावळी खोऱ्याचे खरे राजे तर आम्ही आहोत. तर ते बोलले महाराजांना, याल जावळी जाल गवळी, तुम्ही उद्या यायचं आहे, आजच या, तुमच्यासाठी तोफखाने आम्ही तयार ठेवलेले आहेत. महाराजांनी त्यांचे 145 निवडक सरदार जावळीच्या खोऱ्यात पाठवले. आणि जावळीच्या खोऱ्यात चंद्रराव मोरे यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. तेव्हा चंद्रराव मोरेंना असं वाटलं की आता आपलं मरण तर फिक्स आहे. तेव्हा चंद्रराव मोरेंनी 15 मे 1656 जावळीचं खोरं सोडून रायरीच्या पायथ्याशी आले आणि महाराजांना शरण आले. महाराजांचा एक नियम होता की महाराजांना जो शरण येईल त्याला ते मरण कधीच देत नव्हते. आणि मग रायगड हातात आला. मग रायगडचं बांधकाम करण्याचं जे काम होतं ते महाराजांनी हिरोजी इंदळकरांना दिलं. तर वरती भरपूर स्पॉट आहेत, अजून तुम्हाला दाखवतो. वरती रायगडावर काय काय बांधलं सगळं तुम्हाला दाखव क्लिअर करतो. ही छोटीशी एक रायगडची माहिती होती जी मला माहिती आहे. अजून अर्ध्यातला अर्थ पण नाही झालं आणि याची हालत झाले. थांब मयुरेश, थांब, दम लागलाय मयुरेश थांब. मी निघाले सुसाट, मी थांबत नाही. आणि माझ्या वाटी आपण फास्ट पळतोय, पण जमलंय. थांब कुठं तरी पाणी प्यायला. घामाघूम झालेलं आहे. ताकद पाहिजे चढायला. बघा जसं की तुम्हाला बोललो, नाणे दरवाजा हा रस्ता आहे तो वरती. इथे या रस्त्याला पायऱ्या कमी आहेत आणि अशा स्लोपात जास्त आहेत. आम्ही ज्या रस्त्याने चाललो आहे त्या रस्त्याला पायऱ्या भरपूर आहेत. आणि जोपर्यंत डोक्याचं काम पायापर्यंत येत नाही ना
तोपर्यंत रायगड कोणाला कळत नाही, कळलेला नाही आहे. त्यामुळे रोपवेने जाण्यापेक्षा पायी या. जी मजा पायी आहे ती कुठंच नाही आहे. आम्ही पण आता पायीच चालतो आहे. रोपवे वयस्कर माणसांसाठी आहे, तुमच्यासाठी अशा तरुण माणसांसाठी नाही आहे. फायनली अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आम्ही पोचलो आता महादरवाजाला. महादरवाजा पोचलो आहे. अजून वरती भरपूर जायचं आहे. अर्धा आलो आत्ताशी आम्ही. चढू वरती अजून. अशी काय ताकद संपलेली आहे. पाणी 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 करतं कधीपासून. हे बघा खाली काहीच दिसत नाही आणि तिथं समोर टकमकतो काय तिथे. हा महादरवाजाचा वरचा भाग आहे. तुम्ही आता खालचा भाग जसा काय बघितलातच. नागमोडी वळणाचा बनवलेला आहे. त्याच्या मागे कारण आहे, कारण की जेव्हा शत्रू येईल तेव्हा ते शत्रू दरवाजावरती तोफा किंवा हत्ती घेऊन यायचे, किंवा 30 ते 35 फुटाचा एक ओंडका असायचा. तो दरवाजावरती म्हणजे येऊ नये म्हणून महाराजांनी तो नागमोडी वळणाचा दरवाजा बनवला, जेणेकरून मधली लांबी फक्त 15 फुटाचीच आहे, जेणेकरून तो ओंडकाने आपण दरवाजा तोडू शकत नाही. तरी तोफांचा मार झाला तरी पण त्या भिंती तुटतील या, पण दरवाजाला काही होणार नाही. त्याच्यामुळे महाराजांनी अशा नागमोडी वळणाचा महादरवाजा बनवला. काय झालं आता पोचत आलो आम्ही. थोडंसंच बाकी आहे, पोचलो आम्ही आता. एक सांगतो मित्रांनो की तुम्ही जेव्हा पण रायगडावर याल, इथले जे स्थानिक दुकानं आहेत, विक्रेते आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही काहीतरी घ्या, कारण त्यांच्यासाठी आपणच सगळं काही आहोत. बस एवढंच म्हणणं आहे. काहीतरी घ्या त्यांच्याकडनं. पाण्याची बाटली, कोकम सरबत, काहीतरी खायला प्यायला काहीतरी घ्या. आता इथे तुम्हाला दिसत नसेल, मला दाखवतो मी. इथे हत्ती तलाव आहे. इथे हत्तीला आंघोळ करण्याची आणि पाणी पिण्याची सोय असते. हा हत्ती तलाव काहीच दिसत नाही. आता तुम्ही आता बोलाल इथे हत्ती तलाव म्हणजे हत्ती कशा आले वरती. एवढं माणसाला चढणं पण मुश्किल आहे. महाराजांनी हत्ती कशा आणले असतील एवढे मोठे. तर जेव्हा रायगडाचं बांधकाम चालू होतं तेव्हाच महाराजांनी हत्तींची पिल्लं छोटी छोटीशी पालखीत बसून रायगडावर आणलेली. कारण की छोट्याचा मोठा करता येतं, मोठ्याचा छोटा करता येत नाही. ही महाराजांची युक्ती आणि शक्ती होती. तुम्ही राज्याभिषेकाला बघितलेलं असेल. राज्याभिषेकाचा फोटो आहे आपल्याकडे, सगळ्यांच्या घरी फ्रेम असेलच राज्याभिषेकाची. त्याच्यामध्ये हत्ती आहेत बघा, ते हत्ती. तर पोचलो आम्ही. थोडंसंच बाकी आहे, एक 15-20 पायऱ्या बाकी आहेत. अरे हसते काय, तेवढंच बाकी आहेत. 15-20 पायऱ्या चढलो. काही ते राईट साईडला पहिलं शिरकाई देवीचं मंदिर आहे, तिथून पाया पडून आम्ही पुढे जाऊ. हे आहे शिरकाई देवीचं मंदिर रायगडावरती. तुम्ही चढलात की राईट साईडला तुम्हाला पहिलं लागेल. इथे पाया पडून तुम्ही पुढची वाटचाल चालू करा. इथे समोर महाराजांची मूर्ती आहे आणि आम्ही इथे होळीच्या माळामध्ये पोचलेलो आहे. होळीचा माळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रायगडावरची होळी इथे पेटवली जायची आणि महाराज इथे होळी पेटताना इथे येऊन बसायचे. जिथे दिसतंय तुम्हाला इथे समोर महाराज इथे येऊन बसायचे आणि तेव्हा होळी पेटायची. आणि महाराज जळत्या होळीमध्ये एक नारळ टाकायचे आणि जो पण तो कोण नारळ काढेल त्याला महाराज मानाचा घोडा आणि 1.25 किलोचा कड द्यायचे. तर हे फक्त धाडस संभाजी महाराजांनी केलेलं होतं आणि बस एवढंच. त्यामुळे याला होळीचा माळ बोलतात. इथे समोर बाजारपेठ आहे. इकडे आपण नंतर जाणार आहोत. पहिले इकडून नगारखाना पाठून मग 6 राण्यांचे 6 महाल, धान्य कोठार सगळं बघून येऊया पाठी. ते पहिला पाया पडतो आम्ही आता. आपण होळीच्या माळातनं वरती नगरखान्यामध्ये आलेलो आहोत. तर नगरखान्यातनं पुढे महाराजांचा राजदरबार आहे. आपण जाऊयात. कृपया करून एक तुम्हाला सांगतो की तुम्ही इथून जाल, सरळ पट्टा आहे. त्या पट्ट्यावर तुम्ही चप्पल घालू नका. चप्पल तुम्ही हातात घेऊन चला किंवा इथे कुठेतरी साईडला काढा.
जेणेकरून बाकीच्या शिवभक्तांना पण समजेलच की इथे चप्पल घालू नये. बघू शकता तुम्ही काय रचना आहे याची. काय हां काढ ना. नाही चल हातात घेऊन चल. पुढे ठेवू ना आपण. इथे ठेवू ना समोर. इथे पूर्ण ढग आले त्यामुळे काय दिसत नाही आहे. थोडं जवळ गेलो की दिसेल. इथे आपण आता पोचलेलो आहे महाराजांच्या इथे राजदरबार भरायचा आणि महाराजांचा राज्याभिषेक पण इथेच झालेला होता. आणि इथलं एक गुपित आहे की या कोपऱ्यामध्ये कोणीही उभं राहून एक माणूस एकदम हळू आवाजात जरी बोलला ना तरी महाराजांना इथे बसलेत ना तिथपर्यंत महाराजांना ऐकू जायचं. त्याचं रहस्य मला माहिती आहे काय आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. मग तुम्हाला मी सांगेलच कमेंटमध्ये. तुमचा रिप्लाय जर का बरोबर असेल तुम्हाला मी बरोबर सांगेलच. जाऊया आपण पुढे. महाराजांच्या राजदरबाराच्या तुम्ही पाठी आलात की इथे खलबतखाना आहे. 10x8ची जागा आहे. आतमध्ये जाणारच आहे आतमध्ये मी. तिथे महाराजांचे गुप्तहेर म्हणजे बहिरूपी बहिर्जी नाईक यांची आतमध्ये चर्चा करण्याची जागा आहे. तिकडे आपण जाऊया आतमध्ये आता. चला. तर आपण इथे पूर्ण अंधार आहे आतमध्ये तरी पण आपण जाऊयात. बहिरूपी बहिर्जी नायकांची आपण खोली बघूया आतमध्ये. आई शपथ काय दिसतंय का नाही. आई शपथ पूर्ण अंधार आहे. तुम्हाला दिसत असेल. मला काहीच दिसत नाही भावानो. काहीच दिसत नाही मला. काहीच दिसत नाही मला. हा फुटला. डोकं फुटलायचं. हे बघा तुम्ही इथून कितीही ओरडलात ना तरी तुम्हाला बाहेर आवाज जाणार नाही. एवढं आतमध्ये गुप्त चर्चा चालायची आणि इथून काहीच आवाज जाऊ शकत नाही. हा पडला शेवटी. काय नाही दिसत आहे. स्वतःला काहीच दिसत नाही. बघ समोर जा. कॅमेरामध्ये बघ दिसतं बघ. अरे हे बघ ना इथे कॅमेऱ्यात बघ ना बाबा. हा तिथे दिवे ठेवायची जागा आहे. हा काही जाणार नाही वरती. चला तुम्हाला दाखवली मी आता बहिरूपी बहिर्जी नायकांची खोली. आता आपण जाऊयात परत वरती. आता पाठी महाराजांचा राजवाडा जिथे महाराज राहायचे आणि आपलं 6 राण्यांचे 6 महाल. तशा महाराजांना 8 राण्या होत्या पण इथे रायगडावरती 6 राण्यांचेच महाल आहेत. तुम्हाला दाखवतो वरती त्याचा इतिहास काय सांगतो तुम्हाला पुढे जाऊन. आता आपल्या इथे दादा बसलेला आहे वरती. त्यांनी आपलं चॅनलचं नाव आणि सबस्क्राईब केलेलं आहे. तर खूप बरं वाटलं दादा. थँक्यू. आम्ही पण काढतो व्हिडिओ. आम्ही सारखे ट्रेक वगैरे करतो. आम्ही कॅम्पिंग केली आता इथे. हो काय तुझं नाव का चॅनलचं. नाव नाही आमचं. अच्छा म्हणजे असं तुम्ही नॉर्मल आम्ही व्हिडिओज काढतो. अच्छा म्हणजे फक्त टाकायला व्हिडिओ. ओके थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल दादा. जाऊया आपण पुढे. खलबतखान्यानंतर आपण आता महाराजांचा राजवाड्यामध्ये आलेलो आहोत. इथे बघू शकता तुम्ही. ह्या इमारती म्हणजे याची जी हाईट होती ती खूप मोठी होती. आता इथे काहीच नाही आहे तरी पण राजवाडा आपण बघूया. छोटंसं एक नाव म्हणजे इथे महाराज राहायचे असं इथं निशाणी दाखवलेली आहे. बघा बघू शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा एवढा मोठा होता महाराजांना. आता इथून पाठी जाऊया. 6 राण्यांचे 6 महाल. या साईडला या दरवाजाच्या पलीकडे धान्य कोठार आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. पालखी दरवाजा, मेणा दरवाजा. जाऊया पुढे आपण. 6 राण्यांच्या 6 महालामध्ये आलेलो आहे. हा एक राणीचा महाल तुम्हाला दाखवतो मी. हा एक राणीचा महाल आहे पूर्ण. एक राणीची पूर्ण ही खोली होती अख्खी. अशा महाराजांना 8 राण्या होत्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सगवारबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई अशा महाराजांना 8 राण्या होत्या. महाराजांना 8 राण्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांना 8 राण्या काय होत्या. महाराजांनी 8 राण्या का केलेल्या. कारण की महाराजांनी मोठ्या मोठ्या सरदारांच्या मोठ्या मोठ्या राण्या केलेल्या जेणेकरून स्वराज्यातली लोक गावातली लोक स्वराज्यामध्ये मिक्स होतील.
त्यामुळे फितोरी होणार नाही. त्याच्यामुळे महाराजांनी 8 राण्या केल्या. महाराजांना राण्या पुढे भेटत होत्या, पण मोठ्या मोठ्या सरदारांच्या राण्या केल्या. आपण आता राण्यांचे 6 महल बघून घेऊया, तुम्हाला पण दाखवतो मी. या साईडला 3 आणि या साईडला 3. तुम्ही 6 आता का बोलाल, कारण की 6 राण्या इथं राहायच्या. दुर्दैव एवढं की सईबाईंनी कधी रायगड बघितलाच नाही. संभाजी महाराज 2-3 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं, त्यामुळे सईबाईंनी कधी रायगड बघितलाच नाही. आणि पुतळाबाई जिजाऊ मातेंच्या समाधी म्हणजे जिजाऊ मातेंसोबत चढत्या उतरत्या वयामध्ये जिजाऊ मातेंना सारखा रायगड वर खाली करता येत नव्हता. त्यामुळे महाराजांनी जिजामातांना खाली त्यांचं घर बांधून दिलं आणि त्यांच्या सेवेसाठी महाराजांनी पुतळाबाई ठेवले. असं म्हणून 6 राण्यांचे 6 महल तिथे, 2 राण्यांचे नाही आहेत, असा विषय आहे. तुम्हाला मी आता महाराजांच्या काळामधील टॉयलेट बाथरूम दाखवतो, कसं होतं जुन्या काळातील. चल दाखवतो. आपण आता पोचलेलो आहे इथे टॉयलेट आणि बाथरूम बघायला महाराजांच्या काळातील. हे बघा, बघू शकता तुम्ही इथे. हे आता पॅक केलेलं आहे, इथे काहीच नाही आहे, पण असे होते. आणि इथे दिवे लावायला जागा आय थिंक हे तुटलं आहे वाटतं. इथे होती आधी जागा, इथून अशी बाहेर पडली. एक राणीची एक खोली. आणि त्या दरवाजाच्या बाहेर ज्या राण्यांच्या दास्या होत्या त्या दास्यांना बाहेर बसायला जागा होती. तर आता आपण जाऊया बाहेर पालखी दरवाजामधून. पालखी दरवाजा म्हणजे पुरुषांसाठी, जिथून महाराजांची पालखी यायची किंवा महाराज जेव्हा वरती यायचे त्या रस्त्याने, त्याला पालखी दरवाजा बोलतात. आणि राणी किंवा स्त्री लोकांसाठी मेणा दरवाजा होता. असा विषय आहे 2 दरवाजांचा. आता आपण धान्य कोठार बघूया. धान्य कोठारनंतर मग आपण पालखी दरवाजामधून उतरूया खाली. एकंदरीत विषय असा आहे की हिरोजी इंदुलकरांनी रायगडावरती 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. त्याच्यामध्ये जो तुम्ही आता जो दगड बघता तो 84 पाण्याच्या टाक्या आणि जे 11 तलावं खोदली त्यातनं जो दगड निघाला तो हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधण्यासाठी वापरला. म्हणजे त्यावेळचं काय माइंड असेल, दगड कुठनं आणणार, तेव्हा त्याच्यामुळे खोदकाम करून अख्खा रायगड बांधला. तर गडावर पेशवाई सत्ता आली. पेशवाई सत्तेने याचा वापर केला कैदी कोठार. जो कोणी चोरी, लबाडी, गुन्हा, गद्दारी, फितुरी करेल 7 दिवस कोंडायचे. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, गुंत्यात भरायचं, गुंत्याला गाठ बांधायची, टकमक सुतावरून फेकायची. शिवाजीराजाने कोणाला ढकललं नाही, संभाजीराजाने कोणाला सोडलं नाही. जगावं छत्रपती शिवाजीराजांसारखं, मरावं तर संभाजीराजांसारखं. मग शिवाजीराजाने याचा वापर कैदी कोठार केला. कुठल्याही राजाने बांधली राज्याचं सगळ्यात मोठं धान्य कोठार एकाने मला 5 लाख लोकांना धान्य पुढे. खाली पडलेली घरं आहेत, मिनिस्टर लोकांची घरं. राजांची 8 मंत्री होती. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरपंत, पिंगळे, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजीरावजी, बालाजीरावजी अशा राजांच्या 8 मंत्री होते. 16व्या शतकात पहिलं मंत्रिमंडळ आपल्या राजाने इथे स्थापन. मिनिस्टर लोकांची घर आहे. हे धान्य कोठार आहे. बघा, बघताना वरच्या केशावर 8 ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं काढता येणार नाही. आहे समोर तो मेणा दरवाजा आहे, जिथून रोपेवाल्यांची एंट्री होते. म्हणजे रोपे इथून येते वरती. आणि स्त्रियांसाठी मेणा दरवाजा. आणि या साईडला पालखी दरवाजा आहे सरळ, जिथून आम्ही आता जाणार आहोत पालखी दरवाजाने. जाऊया पुढे आपण. हा आहे पालखी दरवाजा, जिथून आपण आता खाली आलो. आता पालखी दरवाजामधून हे तुम्हाला समोर दिसत असेल, हे आहेत विजयस्तंभ, म्हणजे विजय मनोरे. ह्यांचं विशेषता अशी आहे, हे बघा तुम्ही इथे समोर खाली तर गंगासागर तलाव आहे आणि इथे समोरच आहेत विजयस्तंभ 2 आहेत. ह्यांची हाईट भरपूर मोठी होती, 7-8 मजली होती. ह्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ज्यावेळी महाराज कुठलं युद्ध जिंकून यायचे किंवा महाराज खुश आहेत हे जनतेला कळावं म्हणून हे बांधलेले होते. एका विजयस्तंभावरती झेंडा फडकवला जायचा, दिवे लावायचे आणि एका याच्यावरती महाराजांच्या 6 राण्या उभ्या राहायच्या, जेणेकरून जनतेला कळायचं की महाराज खुश आहेत,
महाराज सुखी आहेत, त्यामुळे जनता पण आरामात राहायची. आता इथे गंगासागर तलाव आहे खाली, काही दिसत नाही आहे, पूर्ण ढग आल्यामुळे काहीच नाही दिसत आहे. तरी पण मी तुम्हाला दाखवायला ट्राय करतो जरा जवळ जाऊन. जास्त रिक्स नाही घेणार मी पण, नाही तर मी जाईन पाण्यात. हां दिसतंय, हा बोलतोय दिसतंय. हां अच्छा आहे बघा, हा गंगासागर तलाव खूप मोठा आहे. ह्याला इथे वर्षाचे 12 महिने पाणी असतं. इथे 7 नद्यांचं 7 समुद्राचं पाणी गंगासागर तलावामध्ये गागाभटाने टाकलेलं, म्हणून याला 24च बोलतोय. 12 महिने पाणी असतं इथे. दरवाजाने विजय मनोरेचा खालचा सर्वात भाग आहे तिथं आलेलो आहे. इथे बघा 12 दरवाजे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12वा. असे इथे 12 दरवाजे आहेत. इथून ह्याची हाईट पूर्ण मोठी होती आणि इथून सगळं दिसायचं टकमक टोक, म्हणजे दिसतं आता पण ह्याची हाईट तुटल्यामुळे काही तर दिसत नाही. अख्खा खालची जी रायगड वाडी आहे, खाली गाव आहे, पाचाळ गाव आहे, रायगड वाडी आहे, अजून आहेत गावं बरीचशी. त्या गावातल्या लोकांना कळावं म्हणून हे विजयस्तंभ बांधलेले होते, जेणेकरून राजे खुश आहेत हे जनतेला समजायचं. आता आपण परत होळीच्या माळामध्ये आलेलो आहोत सगळं फिरून. आता इथे समोर बाजारपेठेत जाऊया आणि पुढे टकमक टोक आणि मग समाधी. आता आम्ही पोचलेलो आहे बाजारपेठेमध्ये. या साईडला 22 दुकानं, या साईडला 22 दुकानं, अशी 44 दुकानांचं बाजारपेठ आहे. आणि तुम्ही तिकडून स्टार्टिंगला एंट्री करून आलात की तुम्हाला 7व्या दुकानावरती हा नाग बघायला भेटेल. ह्या याची म्हणजे माहिती अशी आहे की नागप्पा शेषप्पा नावाचे कर्नाटकी व्यापारी होते, जे हा पूर्ण बाजार सांभाळायचे, बाजाराला पूर्ण सामान पोचवायचे. कर्नाटकी जे नागप्पा शेषप्पा होते त्यांनी महाराजांना मागणी केली की आम्ही एवढा बाजार पुरवठा करतो, माझ्या दुकानावरती मला माझ्या नावाची पाटी करून घ्यायची आहे. तर महाराज म्हणाले आता महाराजांसाठी एवढ्या मावळ्यांनी काय काय केलेलं, त्यांचं नावाची पाटी कुठेच नाही आहे, मग नागप्पा शेषप्पांना ते पाटी नावाची कशी काय देतील. त्यावेळी महाराजांनी युक्ती लावून नागप्पा शेषप्पांना म्हणाले की तुमच्या नावाचा 7व्या दुकानावरती नाग काढून घ्या, जेणेकरून लोकांना कळेल की हे तुमचं दुकान आहे. त्याच्यामुळे महाराजांनी त्यांना नागासाठी परवानगी दिली त्यांच्या दुकानावर काढून घ्यायची, जेणेकरून नागप्पा पण खुश झाले आणि बाजाराला बाजार पुरवठा पण झाला. अशी होती युक्ती महाराजांची. आम्ही आता बाजारपेठ क्रॉस करून आलो. इथे समोर टकमक टोक आहे, काही दिसत नाही, तरी पण तिथं आम्ही जायचंच आहे आम्हाला तिथे. इथे बाजारपेठेसमोर. आता इथून तुम्ही इकडे या साईडला सरळ गेलात की या साईडला समाधी आहे आणि या साईडला टकमक टोक आहे बघा, दिसते तुम्हाला नॉर्मल एकदम. तिथे आम्ही आता जाणार आहोत त्या ढगांमध्ये. तुम्हाला तिथे पोचलो की दाखवतो मी टकमक टोकावरती डायरेक्ट. हां हां हालत बेकार झाली आहे एकदम, तरी पण आम्ही उतरतोय. अरे बापरे, चांगला रस्ता होता. आम्ही दोघांनी ॲडव्हेंचर पूर्ण केलेलं आहे. आम्ही इथून आलो आहे बघा, हा रस्ता आहे, इथून आलो आम्ही. हा तसा हा पण एक रस्ता होता, पण तेवढा आम्ही लांबून नाही आलो. ॲडव्हेंचर करताना जराशी मजा घेतली आम्ही ॲडव्हेंचरची. आता जाऊया टकमक टोकाकडे. आपण आता पोचलेलो आहे टकमक टोकावरती. हे बघा, बघू शकता तुम्ही. इथे साईडला सपोर्ट नाही, इथे तुम्ही कधी याल तर एकदम सांभाळून या. ते तुम्ही खाली व्ह्यू बघू शकता. इथे तर काहीच दिसत नाही, खाली काहीच नाही, पूर्ण ढग आहेत, पूर्ण ढग. ढगाच्या वरती आम्ही फर्स्ट टाईम. आणि ते खाली गाव आहे सगळी, रायगडवाडी, छत्री निजामपूर. पाहिजे इच्छा होती का इथे यावं परत. हा बघा कुठं गेलाय, मारायला चाललाय इथं. जीव दे जीव, तिथून उडी मार.
व्ह्यू बघ आली व्ह्यू पुढे पुढे इथं सोडू का मोबाईल? आता मला बघितलं तिथं मी उभा होतो तिथे बघा तिथून असं व्ह्यू दिसतो. काहीच सपोर्ट नाही खाली बघू शकता तुम्ही. इथे उभा होता सिद्धेश आणि मी इथे उभा होतो. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू. डेअरिंग करून आपण आलाय. डेअरिंग काय काहीच नाही बघा. आता आपण जाऊया समाधीकडे. खाली जा. मी आता बघितलं जसं की टकमक टोक. टकमक टोक म्हणजे त्याला दुसरं नाव कडेलोट पण होतं. म्हणजे टकमक टोकावरून कडेलोट करायचे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो कोणी गुन्हा करेल चुकी करेल त्याला टकमक टोकावरून ढकलून द्यायचे. पण शिवाजी महाराजांनी कोणाला कधी ढकललं नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कधी कोणाला सोडलं नाही. म्हणजे संभाजी महाराजांच्या काळामध्ये जो कोणी चुकी करेल त्याला महाराज टकमक टोकावरून ढकलून द्यायचे. आता आपण जाऊया समाधीकडे. समाधीला जगदीश्वराचं मंदिर आहे आणि समाधी आहे. आणि मग झाला आपला पूर्ण कवर झाला रायगड. तरी पण पूर्ण नाही, 2 दिवस लागतात रायगड कवर करायला. आम्ही शॉर्टकटमध्ये केला. मला दाखवतो आता जगदीश्वराचं मंदिर आणि समाधी. हे जे तुम्ही आता समोर बघताय हे जगदीश्वराचं मंदिर आहे. ह्याची रचना मस्जिदीच्या आकारासारखी केलेली आहे. तुम्ही बघू शकता जर टोक वरचं जे आहे ते. त्याच्या पाठी एक कारण आहे की रायगडावर जेव्हा पण शत्रू चालून येईल होळीच्या माळामध्ये यायचा, तिथून होळीच्या माळातला जगदीश्वराचं मंदिराचं टोक दिसलं की शत्रू इकडे यायचा नाही. कारण की त्यांना वाटायचं की मस्जिदच केलेली असेल किंवा काही त्यांच्या मनामध्ये काय विचारायचे ते आता मला माहिती नाही. पण रचना अशी केलेली होती महाराजांनी. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. आता आपण आतमध्ये पाया पडूयात आणि समोर महाराजांची समाधी आहे तिथे जाऊयात. जसं की तुम्ही आता बघितलं महाराजांची समाधी आम्ही बघितली, पाठी वाघे कुत्र्याची समाधी बघितली, हिरोजी इंदुलकरांचा ज्याच्यावरती दगडाचं नाव कोरलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, तो पण आम्ही दगड बघितला आणि जगदीश्वराचं मंदिर बघितलं. तर एकंदरीत विषय असा आहे जिथे वाघे कुत्र्याची समाधी आहे तिथे काही इतिहास सांगतात
की तिथे वाघे कुत्र्याची समाधी नसून तिथे पुतळा राणींची समाधी असावी किंवा होती असं काही जण सांगतात. आणि तुम्ही जेव्हा पण समाधी ठिकाणी जाता तेव्हा तिथे शांतता राखा, कुठल्याही घोषणा देऊ नका, किंवा कोण करत असेल तर त्याला सांगा की इथे घोषणा देऊ नको मित्रा, की इथे महाराजांची समाधी आहे इथे शांतता राखा. आणि दगडाचं जे हिरोजी इंदुरकरांचा जो दगड लावलेला आहे त्याचा विषय असा आहे की जेव्हा रायगडाचं काम पूर्ण झालं तेव्हा महाराजांना रायगडाचं काम खूप आवडलेलं होतं. तेव्हा हिरोजी इंदुरकरांनी महाराजांकडे मागणं केलं की एका दगडावरती मजकूर लिहायचा, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. आणि हा दगड कोरून त्याच्यावरती हे मजकूर कोरून जगदीश्वराच्या मंदिरासमोर हा दगड लावायचा आहे, जेणेकरून जेव्हाही महाराज पाया पडायला येतील जगदीश्वराच्या मंदिराला तेव्हा त्या दगडावरती पाय ठेवतील, जेणेकरून हिरोजी इंदुरकरांच्या मस्तकावरती महाराज पाय ठेवल्यासारखं त्यांना आशीर्वाद भेटत राहील. कामच आहे ना ते पूर्ण शॉर्टकटमध्ये म्हणजे पूर्ण जसं मला रायगड क्लिअर कव्हर करायचा होता तो आम्ही केला. मी खाली उतरू, घरी जायला निघू, एवढंच होतं आपल्या ब्लॉगमध्ये. मला भेटतो परत एका नवीन ब्लॉगमध्ये. नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. भेटतो आम्ही तुम्हाला परत. आता आम्ही 17 तारखेला चिंचपोकळी चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला पण जाणार आहोत, तिकडचा पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेलच. भेटतो आम्ही. टाटा, सी यू, बाय बाय.